माझी माननीय मंत्री महोदयांना विनंती आहे की हा विषय जरी दुसऱ्या जिल्ह्याचा असला तरी मंत्री महोदय परिस्थिती इतकी भयानक आहे की आज आपल्या फॉरेस्टला लागून असलेल्या जेवढ्याही जमिनी आहेत जळगाव जिल्ह्यामध्ये त्या जमिनींमध्ये 100% आपल्या फॉरेस्टचे जनावरं, मग त्या निलगाई असतील, डुकरं असतील, हरणे असतील, या सगळे जनावरं अक्षरशः शेतीत जाऊन जो शेतकरी आपल्या पिकाला स्वतःच्या बाळासारखं सांभाळतो त्या पिकांना उद्ध्वस्त करण्याचं काम आपल्या फॉरेस्टच्या जनावरांकडून होतंय। माझ्याकडची तर अशी परिस्थिती होती की एकदा ते जनावर घुसल्यानंतर जेव्हा ते उद्ध्वस्त झालं तर अक्षरशः एका व्यक्तीला त्या ठिकाणी परिस्थिती पाहून अध्यक्ष महोदय अटॅक आला आणि तो व्यक्ती त्या ठिकाणी मृत्यू पावला। माझी या माध्यमातून विनंती आहे की एक तर हे जनावर बाहेर का येत आहेत याची काळजी माननीय मंत्री महोदय फॉरेस्ट विभाग घेईल का, कारण त्यांना तिथे पाणी नाही, चारा नाही आणि म्हणूनच हे जनावर बाहेर येत आहे, याची काळजी फॉरेस्ट विभाग घेईल का। दुसरा विषय असा आहे की जर ते बाहेर येणार असतील तर याच्यासाठी फॉरेस्टला आपण कुंपणाची व्यवस्था करणार का, असे दोन स्पेसिफिक प्रश्न मंत्री महोदय माझे आहेत। मंत्री महोदय